सास मोठी भांडखोर मजन पाही बरी मजन पाही बरी सास मोठी भांडखोर सुखाचा निधी सुख सागर जोडला सुखाचा निधी सुख सागर जोडला म्हणून काळा दादूला मज पाचारी गे माये प्रेम नवाडी मज झाली दिवाळी काळे वनमाळी आले घरा गे माये बाप रखमा देवी वरू पुरोनी उरला बाप रखमा देवी वरू पुरोनी उरला सभायुजो भरला माझे हृदय गे माये प्रेम नवाडी मज झाली दिवाळी काळे वनमाळी आले घरा गे माये नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा निवृत्ति उदारा सोपान देवा बाबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर संपाद ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सुखाचा निधी सुख सागर जोडला म्हणून काळा दादूला मज पाचारी गे माये प्रेम नवाडी मज झाली दिवाळी काळे वनमाळी आले घरा गे माये सेवेकरता निवडलेला अभंग विश्वसंत विश्वमौली श्री ज्ञानोबा यांचा मधुर भावातील 3 चरणाचा अत्यंत गोड सुंदर असा हा अभंग असून या अभंगातून विश्वमौली ज्ञानाई आज आपला परमार्थातला साधनासह अनुभव आपल्या सखीला मोठ्या प्रेमाने अनुभवपूर्ण भाषेत सांगते. विठाला विश्वमौली विश्वसंत श्री ज्ञानोबा यांच्या पावन नगरीत पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तटाकावर भाग्यवान सर्व वारकरी मंडळी गुणीजन टाळकरी मंडळी यांच्या पावन सन्निधीमध्ये ज्ञानोबारायाचा 629वा समाधी सोहळा 729वा समाधी सोहळा संपन्न करण्याकरता महत्भाग्याने आपण याही वर्षी या अलंकापुरी क्षेत्रामध्ये आलेलो आहोत. आणि हा समाधी सोहळा संपन्न करत असताना प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने आपल्या अंतःकरणातली श्रद्धा उत्सवाच्या माध्यमातून प्रगट करत असतो. त्यामध्ये आदरणीय हरिभक्ती परायण आमचे तावरे अण्णा यांच्या प्रेरणेतून तुम्हा आम्हा सर्वांचे हवेहवेसे वाटणारे सन्मित्र आदरणीय माझे गुरुबंधू हरिभक्ती परायण माऊली महाराज तावरे यांनी हे व्यासपीठ या 8-10 वर्षामध्ये उभं केलं आणि बघता बघता एक चांगली प्रतिष्ठा या व्यासपीठाने प्राप्त केली.
आणि जवळजवळ हा उत्सव चालू झाला. एखाद दुसरं वर्षाची दांडी असेल, पण दरवर्षी आदरणीय अण्णांचं, आदरणीय माऊलीचं जे प्रेम आहे, जो ऋणानुबंध आहे, त्या ऋणानुबंधापोटी हा सेवा करण्याचा योग दासाला प्राप्त होत असतो. याही वर्षी या ज्ञानदासाला, या भक्तिदासाला ही सेवा करण्याचं सौभाग्य आहे. आणि या सेवेकरता आपण ज्ञानोबाराच्या एका गोड अभंगाचा विचार करायचा ठरवलेला आहे. तरी तुम्ही संत माझी आकडा, दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी. अशी भावना सर्व साधू संतांच्या चरणी, सर्व महाराज मंडळीच्या चरणी करतो आणि अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो. ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना आज या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं गुणवैभव, भजन वैभव आता या गुणीजन मंडळीच्या रूपाने उपस्थित आहे. आता एक एका ते काय वानू, आमचे उल्हास बाबा काय म्हणत असतात, अपार आहे. एकेकाचं निदान 2-2 मिनटं जरी वर्णन केलं तरी मला वाटतं आजची कीर्तनाची वेळ संपेन. एवढं गुणीजनांचं पीक वैभव आज या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय सर्वच गुणीजन मंडळी आहेत, पण काही नावं घेतल्याशिवाय म्हणजे सगळीच घ्यावी वाटतात, त्यात काही वाद नाही. पण काही क्रमप्राप्त आहेत. त्यामध्ये मृदंगाच्या क्षेत्रात एक फार मोठी ख्याती ज्यांनी प्राप्त केली, ज्यांनी वारकरी संप्रदायाबरोबर क्लासिकल क्षेत्रातही आपला प्रसिद्धीचा झेंडा रोवला, असे आमचे आदरणीय आसारामजी महाराज साबळे यांची उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे आता वारकरी संप्रदायाच्या नवपटलावर एक मृदंगाचार्याची एंट्री होते आणि ते नाव म्हणजे आमचे श्रीहरी महाराज भगुरे. म्हणजे आदरणीय श्रीहरी महाराज आहेत. आज माझं भाग्य नुसते श्रीहरी महाराज नाही, श्रीहरी महाराजाचा बाप इथं उभा आहे. आणि ऐका ना, एवढ्यात भाग्य नाही आहे, श्रीहरी महाराजाचा बाप आहे, त्यांच्या बापाचाही बाप आहे आज कीर्तनामध्ये. ज्यांनी आपल्याला वारकरी संप्रदायाला श्रीहरी महाराज दिले, ते आमचे महेशजी महाराज जसे आहेत तसे गुरुजींना ज्यांनी जन्म दिला, आज ते माता पिता आज या ठिकाणी उपस्थित आहे. दादा, तुमच्या चरणी इथून मी नमस्कार करतो. ही सर्व मंडळी आहेत. आणि त्याचप्रमाणे ज्यांनी आपल्या आवाजाने इंडियन आयडॉल गाजवलं असे आमचे अविनाश महाराज आहेत, आदरणीय वाल्मिक महाराज आहेत, आमचे रामेश्वर महाराज आहेत, आदरणीय शिवाजी महाराज आहेत, अनिरुद्ध महाराज कारकर आहेत. आता त्या कोपऱ्यापासून तर या कोपऱ्यापासून तिथून तर चोपदारापर्यंत सकळा चरणी जीव माझा भाव व्यक्त करतो आणि अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो. आज आपण चिंतनात विश्वमौली ज्ञानोबारायचा एक गोड अभंग, मधुर भावातला अभंग निवडलेला आहे. मधुर भाव कसे, भक्तीमध्ये 5 प्रकारचे भाव आहेत. 5 प्रकारचे भाव आहेत. भाव म्हणजे भक्ती म्हणजे काय, देवाशी संबंध जोडणं, ही काय आहे, भक्ती आहे. देवाला माझं म्हणणं ही मदीयता असेल तर मी देवाचा आहे म्हणणं ही तदीयता आहे. मग मदीयता असो किंवा तदीयता असो, तो माझा आहे किंवा मी त्याचा आहे, म्हणजे त्याच्याशी काय जोडणं आहे, संबंध जोडणं आहे. आणि मग कोण कोणत्या प्रेमाने संबंध जोडतो यानुसार भक्तिशास्त्रात त्या 5 भावाचा विचार केलेला आहे. एक आहे देवाला जो मालक म्हणतो आणि स्वतःला सेवक समजतो, या प्रेमाला, या संबंधाला दास्यभाव म्हणतात. देव माझा बाप आहे आणि मी त्याचा मुलगा आहे, ह्या भावाला वात्सल्य भाव म्हणतात. देव माझा मित्र आहे आणि मी त्याचा मित्र आहे, हा सख्य भाव आहे. देव माझा गुरु आहे आणि मी त्याचा शिष्य आहे, हा शांत भाव आहे. आणि देव माझा प्रियकर आहे, पती आहे आणि मी त्याची पत्नी किंवा प्रेयसी आहे, हा जो भाव आहे याला कांत भाव असं म्हणतात. कांत भाव म्हणून ऐकलं का, 5 भाव आहेत. प्रत्येक भाव आपापल्या ठिकाणी आपली आपली किंमत ठेवू नये, वादच नाही. देवाला बाप म्हणणं काय, देवाला गुरु म्हणणं काय, देवाला मालक म्हणणं काय, देवाला मित्र म्हणणं काय, देवाला पती म्हणणं काय, या सगळ्या गोष्टी आपापल्या ठिकाणी आपापली गरिमा राखून येते भाव, वादच नाही. पण त्यातली त्यात विचार करायचा जर ठरला, कसं असतं, याला उदाहरण असं आहे. मला एक सांगा, ए बाळा तुला विचारतो, शिरा तिखट असतो का कडू असतो, गोड असतो? बरं. जिलेबी आंबट असते का तुरट असते? गोड आहे, गोड आहे. त्याचप्रमाणे मला सांगा, गुलाबजाम हे खरट आहेत का तुरट आहेत? गोड आहेत. गुलाबजाम गोडच आहेत, जिलेबी गोडच आहे आणि शिरासुद्धा गोडच आहे.
पण जेव्हा पंक्तीला वाढायला येतात ना, काय हो शिराय शिराय जाऊ द्या पुढे, कशाला शिर्याला. हो काय हो जिलेबी एक एक येडा फक्त एक, दोन नको एक एक फक्त एक. हां ठीक आहे जाऊ द्या पुढे. काय हो गुलाबजाम वाढा ना. अरे वाढ ना तुझ्या बापाचे आहेत का, इथपर्यंत लोक जातात. कालिदास महाराज आपल्याला गरम आणि गोड फक्त तेव्हा द्वादशीला खायला भेटायचं. आणि आमची सकाळचा पाठ संपला की आपसात चर्चा व्हायची कुठं काय. असो सांगण्याचं तात्पर्य तिन्ही पदार्थ गोड आहेत की नाही, तिन्ही गोड आहेत, पण त्यात रुची काय आहे, वैचित्र्य, रुची वैचित्र्य. तशी पाची भाव गोडच आहेत, पण त्यातले त्यात कांतभाव हा विशेष रुची ठेवू नये. विठाला उदागे महाराज साहित्यशास्त्रामध्ये जे 9 रस आहेत, भक्तीमध्ये सर्वात श्रेष्ठ मानला शांत रस, पण साहित्यामध्ये सर्वात मोठा श्रेष्ठ रस म्हटला तो शृंगार रस. तो काय आहे, 9 रसामध्ये शृंगार रस फार श्रेष्ठ मानला गेला, शृंगार. आणि मग या 5 भावामध्ये साहित्याच्या अंगाने कांतभाव हा शृंगाराच्या जवळचा आहे. हा भाव कोणाचा जवळचा आहे, शृंगार रसाच्या जवळचा आहे. आणि अर्थातच लोक शृंगारामध्ये जास्त रमतात. एखादा ज्ञानोबाराय असतो की तो म्हणतो नुसतीच शांती कथा आणि जेल किर वाकपथा, जी शृंगाराच्याही माथा पाय ठेवी. पण मला वाटतं त्याही पेक्षा ते जरी ज्ञानोबारायचं वक्तव्य असलं, पण जेव्हा ज्ञानोबाराय गाथा लिहायला प्रवृत्त होतात तेव्हा त्यांचे सगळ्यात जास्त अभंग या कांत भावातले अभंग आहेत. काय आपल्याकडे अभंग जे आहेत, अभंग ज्या रचना आहेत त्याचे प्रकार आहेत. भारुड हा एक प्रकार आहे, भारुड प्रकार आहे. त्यानंतर गवळणी एक प्रकार आहे, वासुदेव प्रकार आहे, हे रूपक आहेत, प्रकार आहेत. तसं विरहिणी, विहरणी, विराणी हा एक प्रकार आहे. पण सगळे जरी प्रकार असले तरी एखाद्याकडे एक विशेष असतं. हो लोक भीमसेन जोशीचे त्यांनी जे गायलं ते गोडच, पण त्यांनी भीमप्लास गायला की लोकांना वाटायचं गावा तरी यांनी. जसराजजी सगळेच राग गायचे, पण त्यांचा आवाज खर्ज प्रधान असल्यामुळे त्यांनी दरबारी गायला की लोकांना वाटायचं दरबारी गावा तर जसराजजींनीच, वादच नाही. असं प्रत्येकाच्या नावावर काय असतं, शिक्का असतो. तसं संतांच्या बाबतीत आहे. भारुड म्हटलं की आम्हाला नाथ आठवतात, गवळणी म्हटलं की आम्हाला निळोबाराय आठवतात, तसं विरहिणी म्हटलं की आम्हाला ज्ञानोबाराय आठवतात. ज्ञानोबारायच्या विरहिणीमध्ये अन्य संतांच्या विरहिण्या नाहीत असं नाही, पण ज्ञानोबारायच्या विरहिणीची काय मजाच आवर आहे, वादच नाही. अशी विरहिणी तो कांतभाव आहे, कांतभाव आहे. पण ऐकलं का, कांतभाव हा धारण केलेला भाव नाही, कांतभाव हा प्रासादिक भाव आहे. देवाचा गुरुचा प्रसाद व्हावा लागतो तेव्हा अंतःकरणामध्ये कांतभाव जागा होतो, उगाच नाही. ज्ञानोबाराय म्हणतात निवृत्ती प्रसादे मी गोवडी. मी निवृत्तीच्या प्रसादानं काय आहे, गोवडी आहे. गोवडी आहे म्हणजे मी गोवडी झाले, मी गोपी झाले, अर्थात मी कांतभावाची अधिष्ठात्री झाले. पण हा कोणाचा प्रसाद आहे, हा निवृत्तीनाथाचा प्रसाद आहे. म्हणून कांतभाव हा प्रसाद भाव आहे. आणि तो प्रसाद सगळ्यांना नाही, पण त्या गोपिकांना मिळाला, त्या गोपिकांना तो प्रसाद मिळाला. आणि मग त्या ज्या गोपी होत्या त्या गोपीमध्ये 3 प्रकार होते. कोणते कोणते, कोणी सुना कोणी कोणी सुना कोणी लेके, कोणी सुना कोणी लेके, कोणी एकी स्वतंत्र कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र कोणी एकी स्वतंत्र. कोणी सुना कोणी कोणी एकी स्वतंत्र स्वतंत्र स्वतंत्र, कोणी सुना कोणी कोणी एकी स्वतंत्र स्वतंत्र स्वतंत्र. कोणी सुना होत्या, कोणी लेकी होत्या आणि कोणी स्वतंत्र होत्या, म्हणजे सासवा होत्या. पण त्या तिघीमध्ये ना सासवा होत्या त्या स्वतंत्र होत्या.
त्या स्वतंत्र होत्या, निदान त्या काळातल्या तरी. सासवा काय होत्या? स्वतंत्र होत्या. त्यांना जेव्हा उठायचं तेव्हा उठू शकत होत्या, जेव्हा कृष्णाला भेटायला जायचं तेव्हा भेटायला जाऊ शकत होत्या. म्हणजे त्या मनानं जात होत्या, मनानं जात होत्या. ज्या लेकी होत्या त्या सांगून जात होत्या, आई मी कृष्णाकडे चालले. म्हणजे सासवा ज्या होत्या त्या जाऊ शकत होत्या. ज्या लेकी होत्या त्या फक्त सांगून जायच्या. पण ज्या सुना होत्या त्यांना फार बंधनं होती, त्यांना विचारावं लागायचं जाऊ का जाऊ का. आणि मग त्यांना परमिशन मिळाली तर त्यांना जाता येत होतं. आणि मग कृष्णाला भेटण्याची जेव्हा चटक त्यांना लागायची आणि जेव्हा सासू परवानगी देत नाही तेव्हा त्या काय करायच्या? बरेला ओलंडोनी रेता करी ग. मग हे सगळे निमित्त करायच्या, हे सगळं करायच्या. त्या निमित्त निर्माण करत होत्या. कशा होत्या ऐकलं का? आणि मग सासूरवासातल्या या गवळणी होत्या. आणि सासूरवास म्हटलं की पारतंत्र्य, सासूरवास म्हटलं की काय आहे? पारतंत्र्य. आणि माहेर म्हटलं की स्वातंत्र्य. आणि मग पारतंत्र्यात जीवाला दुःख असतं. जीवाला स्वातंत्र्य आवडतं का पारतंत्र्य? स्वातंत्र्य. बरोबर. तुम्ही शाळेत जाता, कोणत्या शाळेत आहे? ज्ञानेश्वर विद्यालय. शाळा किती वाजता भरते तुमची? 12ला. सुटते किती वाजता? 6ला. 12ला बेल वाजते का? शाळेची घंटी बेल वाजते. 6ला वाजते का? शाळा सुटताना बेल वाजते का? हो. शाळा भरतानाही बेल वाजते, शाळा सुटतानाही बेल वाजते. ते बेल कोण वाजवतं? पिऊन. सकाळी पिऊन, संध्याकाळी पिऊन. त्योच तो काय करतो? बेल वाजवतो. पण आपल्या सगळ्याचे अनुभव आहेत. मला सांगा, शाळा भरतानाही बेल वाजते, शाळा सुटतानाही बेल वाजते. पोरांना आनंद 12च्या बेलमध्ये का 6च्या? बघा का बरं? 12ची बेल नाही आवडत, 6ची बेल आवडते. पहिल्या दिवशीपेक्षा काल्याचं कीर्तन कसं वाटतं? मजा येते. कारण का 12ची बेल गुंतवणारी आहे आणि 6ची बेल स्वतंत्र करणारी आहे. म्हणून जीवाला स्वातंत्र्य आवडतं. आणि मग त्या गवळणी सासूरवासी होत्या. महाराज त्यांना कधी कधी कृष्ण भेटला आणि त्यानं लांबड लावली, आडवलं गिडवलं, त्यांना मजा वाटायची. पण लगेच हो वाटायचं काय? प्रभातेसी वाटे तुमच्या यावे दर्शना, येथे न चले थोरी उरली राहे वासना. कागा सासूरवासी मज नाही, मला आठवत हा विठाला मला चरण काय पाहिजे? प्रवर्तली चिंता मागिलाची यावरी, याचा पूर्वार्ध पाहिजे. सासूरवासा भीतो जीव ओढे तुझं पाशी नाही. न कळता संग झाला सहज खेळता, आणि प्रवर्तली चिंता मागिलाची यावरी. अहो घरचे काय म्हणतील याची भीती वाटते. घरी सासू सासऱ्याचा जाच मला भारी, जाच मला भारी. घरे सासू सासरा सासू मोठी भांडखोर मजन पाही बरी, मजन पाही बरी. सासू मोठी भांडखोर मजन पाहे वरे, मजन पाहे वरे. पती नाही राग येतो जीव माझा राहिना, पती नाही राग येतो जीव माझा राहिना. नाही राग येतो जीव माझा सांगते काना
तुला याच घडीला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजल धाक होता मला धाकात होत्या मोकार नव्हत्या त्या आणि मग धाकात असलं की माणसाला पराधीनता दुःख आणि मग काय सकाळी काहीतरी निमित्तानं मैत्रिणी भेटल्या की मग त्या बसायच्या चर्चा करायच्या मग त्यांच्या चर्चेचा विषय काय होता एक विषय तो सकळांचा त्याच्या आवडीने आवडी फक्त त्याच्याच चर्चा करायच्या त्याचेच चिंतन कृष्ण कोठे गेला कृष्ण कोठे गेला कृष्ण आगे गेला कृष्ण आगे गेला चिंतन कृष्ण कोठे गेला कोठे गेला आगे गेला कृष्ण आला घरात कृष्ण गेला कृष्ण गाती ओव्या दळणी कांडणी कृष्णा भोजनी प्लेन राहू दे आवाज कृष्णा भोजनी पाचारिती सदैव कृष्ण 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 हो आमचे बोधे बाबा एक गवळण म्हणायचे हं कृष्ण कृष्ण कहे नंद सखारे हो सगळ्यांचा चित्ताचा विषय एकच आणि मग त्या चर्चा करायच्या बरं त्या काय अशा तशा नव्हत्या त्या मोठ्या विद्वान होत्या हो गोपिकांना परमात्म्याचं ज्ञान होतं आणि यथार्थ ज्ञान होतं का नारदाने स्पष्ट सांगितलं न तत्रापि महात्म्य ज्ञान विस्मृती अपवादा गोपिकांना महात्म्य ज्ञानाचा विसर पडला होता हा अपवाद गोपिकांना लावता येत नाही म्हणून पहा जेव्हा त्या गोपिका बसायच्या चर्चा करायच्या तेव्हा त्याच्या सगुण साकार रूपाचं चर्चा करायच्या सगुण निराकार रूपाची चर्चा करायच्या निर्गुण निराकाराची चर्चा करायच्या आणि ह्या चर्चेमध्ये मस्त रमायच्या पण लगेच त्यांना ध्यान यायचं आता सासू वाट बघत असल लेकरं बोलतील घरी गेल्यावर फडं बोलल त्याच्यापेक्षा आता लवकर उरकू आणि जड अंतःकरणाने त्या जायच्या पण ऐकलं का त्यांचे चेहरे सदैव पडलेले असायचे का पडलेले असायचे बाई 2 महिने झाले लाडक्या बहिणीचा हप्ता आला का ग तुझा याच्यामुळे नाही त्यांना दुःख कशाचं होतं भगवान कृष्णाच्या वियोगाचं दुःख होतं सगळ्या दुःखी सगळ्या खिन्न अवस्थेमध्ये आणि कायम हे दुःख म्हणजे विरहातलं दुःख हे संसाराच्या विषय भोगाच्या प्राप्ती आपलं विषयाच्या प्राप्ती न झाल्यामुळे अप्राप्त विषयामुळे जे दुःख होतं ते नाही हे परमात्म्याच्या वियोगातलं दुःख दुःखी असायच्या सदैव खिन्न हृदयाच्या चेहरा म्लान झालेला सगळ्या गोपिका रोज यायच्या आणि मग चर्चा करायच्या पण एके दिवशी त्या गोपींमध्ये एक गोपी आली तिचा चेहरा फार प्रसन्न होता ती खुश होती ती आनंदी होती मोठी प्रसन्न होती आणि मग एक आहे तिची प्रसन्नता पाहून बाकीच्या म्हणल्या का ग आज चेहरा लयच खुलला तुझा आज फारच चेहरा प्रसन्न दिसतोय नेमकं तुझ्या जीवनात असं काय झालं म्हणून अगं काय झालं सांगू का कोणाला सांगू नका बरं खरं सांगते तुम्हाला कोणाला सांगू नका अगं पण झालं काय अगं ज्याच्याकरता आपण पळतो भरला ओलंडून रिताघट करतो ज्याच्याकरता आपण घरादाराला पती सुताचा विसर पडला या सगळ्यांचा विसर पाडला आणि ज्याच्या भेटीकरता जातो ना आज माझं भाग्य बघ काय झालं काळे वन माळे आले घरागे माये काळे वन माळे आले काळे वन माळे आले घरागे काळे वन आज माझ्या घरी काळे वनमाळी आले कोण आले काळे वनमाळी आली माझ्या घरी आले ऐकलं का देव कोणाच्या घरी जायला रिकामा नाहीये हो देव कोणाच्या घरी जातो त्याचा विचार आपण करूच पण हा पुरुषार्थ आहे जीवाला देवापर्यंत जावं लागतं पण आज कृष्ण माझ्या घरी आला पण तो कसा आहे तो काळा वनमाळी आहे काळा म्हणजे रंगानं तो काळा आहे आता तो रंगानं काळा का आहे तो काळा का पडला याचे खूप गोड गोड भाव भगवत भक्तानं निवडले जेव्हा गोकुळामध्ये काय झालं भगवान खोड्या करू लागले ना जेव्हा कृष्णाला सांगितलं गवळणीने यशोदेला गाराने सांगितले आवर म्हणले पोराला काय व्याली सपोर चोरटे शिरजोर जनावे गळेचे कैशे का ग काय केलं सगळ्या खोड्या पाहिल्या सुरुवातीला यशोदेला खरं वाटलं नाही आणि जेव्हा यशोदेला खरं वाटलं तेव्हा यशोदेनं कृष्णाला सांगितलं कृष्णा उद्यापासून गावात राहायचं नाही उद्यापासून तू वनात जायचं
गाई चारायला जायचं. भगवान म्हणले काय हरकत नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठून भगवान म्हणले फक्त आमचे गोपाळ माझ्यासोबत पाहिजे हां. संध्याकाळीच भगवंतानं दारातून सगळ्या गोपाळाला आवाज दिला. काही शेजारी होते, काही थोडे दूर होते, काही त्याच्यापेक्षा दूर होते. मग भगवंताने गोपाळाला आवाज दिला आणि सगळ्यांनी त्यांना होकार देऊन उत्तर दिलं, आता तुम्ही माझे सगळे गोपाळ हां. तुम्ही गोपाळ आणि मी तुमचा काना. शोभत नाही पण हो म्हणा आजच्या दिवस. आमच्या मराठवाड्यात म्हणे नशिबी पडलं दोड आणि हसून करा गोड. आता करता काय? मी काय शोभत नाही, काना शोभत नाही. आणि तुम्ही तरी गोपाळ किती शोभताय असो. तुम्ही गोपाळ मी काना. आणि भगवंताने मग आवाज दिला. आता गोपाळाने आवाज दिला द्यायचा. आता घराजवळचे गोपाळांना कसा आवाज दिला? गोपाळांनो हो म्हणायचं रे. गोपाळांनो 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 तुम्ही गाया घेऊन सारे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ नाचया. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ नाचया. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ नाचया. हॅलो तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ नाचया. 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 अजून एकदा ते तापलं नाही ते. गाया घेऊन सारे गोपाळ नाचया. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ नाचया. या 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 या. सगळ्या गोपाळाला बोलवलं. सगळे गोपाळ निघाले. पण निघत असताना रे गोड भाव आहे. आणि मग गोपाळ निघाले आणि निघाल्यानंतर यशोदेनं विचार केला कृष्ण आहे मॅचिंगचा जमाना आहे. मग यशोदेनं काय केलं? कृष्ण काळा मग त्याच्या खांद्यावर घोंगडी सुद्धा काळी. कालो कन्हैया मग काली कमरिया आणि कारोही जमुना को नीर असा त्याचा शृंगार केला. सगळे गोपाळ जमा झाले आणि कृष्णाला म्हणले कृष्णा जरा थांब रे थांब रे. का का रे कृष्णा तुझा रंग असा काळा का? बाप बी काळा न माय बी काळी. तसा तुझा बाप बी गोरा न माय बी गोरीन तू कसा काय काळा? जरा इतना बता दे काना तेरा रंग काला क्यों काला हो कर भी तू जग से निराला क्यों. तो काळा काय रे? मग कृष्णाने सांगितलं का काळा आहे सांगू का? मैंने काली रातो को जन्म लिया. माझा जन्मच काळ रात्री झाला ना रे म्हणून मी काळ्या रात्री जन्माला आल्यामुळं काळा आहे. नाही नाही म्हणले तसं शक्यच नाही. आपला वडजा किती गोरा आहे आणि सर्व पित्री अमावस्येला रात्री 12ला जन्माला आलेला आहे. तो बी रात्री चाला तू तर अष्टमीला. हा सर्व पित्री अमावस्येला हा तो तर गोरा आहे. काळा का? आता भरपूर कारण आहेत पण आमच्या नामदेवरायांनी कारण सांगितलं तेवढं सांगतो. मूर्ती झाली काळी देवाजीची देवाजीची मूर्ती झाली काळी देवाजी. देवाची मूर्ती झाली काळी देवाची मूर्ती झाली काळी देवाची. नाही झाली मादात याची ते वेळी. नाही झाली ते वेळी. नाही झाली मादात याची ते वेळी. नाही झाली ते वेळी. मूर्ती झाली काळी देवाजीची देवाजीची मूर्ती झाली काळी देवाजीची. देवाची मूर्ती झाली काळी देवाची. देवाची मूर्ती झाली काळी देवाची.
प्याला तो विषाचा, आणि ज्याला विष चढलं त्याचा रंग काय पडतो? काळा पडतो. मीराबाईचं विष यानं पचवलं म्हणून नामदेवराय म्हणतात आमचा देव काय झाला? काळा झाला. असा काळा तो कृष्ण तो आला. हो, आणि त्याला वनमाली म्हणले. वनमाळी शब्दाचा अर्थ काय? देवाच्या गळ्यात 3 प्रकारच्या माळा, तुळशी माळ गळा, वैजयंती माळ गळा शोभे श्रीमंत, आणि गदा पद्म वनमाला शोभती. या वनमालेवरून त्याचं नाव वनमाली पडलं. हो, त्याच्या गळ्यात वनमाला आहे म्हणून त्याला वनमाली म्हणायचं. पण महाराज ठीक आहे, ही वैजयंती कशाला म्हणायचं आणि वनमाला कशाला म्हणायचं? याची लक्षणं भक्तिशास्त्रामध्ये आली. हो, वैजयंती कशाला म्हणतात? वैजयंती माळ गळा शोभे श्रीमंत म्हणजे काय आहे? मोजा. मोजा मी काय सांगतो ते, हत्तीच्या गंडस्थलामध्ये एक मणी असतो. मोक्तिकमन गजे गजे पण एखाद्याच्या असतो. हत्तीच्या कंठातला एक मणी. 72 खोडी परी देव मणी कंठी. घोड्याकडे एक मणी असतो. सापाच्या डोक्यावर एक मणी असतो. किती झाले? 3. रेड्याच्या डोक्यात एक मणी असतो आणि रानडुकराच्या डोक्यात एक मणी असतो. पण सगळ्याच रानडुकराच्या नाही. डुकरात बी 2 प्रकार, गावडुकर आणि रानडुकर. हे गावडुकर संकरित आहेत. हो, ते खास करून ग्रामशुचिता अभियानासाठी आहेत. हो, मी 4 पायाच्या डुकराचंच बोलायला लागलोय. असो. हो, शिंगावाले डुकर. पण सगळ्या डुकराच्या नाही, एखाद्या डुकराच्या डोक्यात मणी असतो. मग रानडुकराच्या डोक्यातला मणी, रेड्याच्या डोक्यातला मणी, हत्तीच्या गंडस्थलातला मणी, घोड्याच्या कंठातला मणी आणि सापाच्या डोक्यातला मणी, हे 5 मणी जेव्हा एका माळेत ओवले जातात त्याला वैजयंती माला म्हणतात. हो, म्हणून वैजयंती माळा शोभे श्रीमंत. मग महाराज हे 5 मणी आम्ही आणू शकत नाही, मग देवाला वैजयंती माला घालायची तर आम्ही काय करायचं? 5 रंगाच्या फुलाचा हार करा, त्याला वैजयंती माला म्हणतात. विठाला विठाला. ही झाली वैजयंती माला. दुसरी असती वनमाला. वनमाला म्हणजे काय? वनमालेचं लक्षण भक्तिशास्त्रात केलं. आपाद लंबिता सा वनमाला. जी पायापर्यंत लांब असते तिला काय म्हणतात? वनमाला. पायापर्यंत असते. मग फुलं पानं काही बी त्या उपलब्ध फुलापासून, उपलब्ध पत्र पुष्प म्हणजे पानांपासून. पण ऐकलं का? देवाला हारामध्ये फुलं कोणती वापरावी आणि देवाला हारामध्ये कोणती पानं वापरावी याचा शास्त्र संकेत आहे. कोणते? ज्या फुलाला सुगंध आहे तीच पानं वापरावी आणि ज्या पानातून दूध निघत नाही तीच पानं वापरावी देवाच्या हारामध्ये. आणि अशी माला केली कुठपर्यंत? पायापर्यंत केली त्याला म्हणतात वनमाला. आणि अशी वनमाला ज्याने धारण केली त्याला म्हणतात वनमाली. वनमाली. असा जो वनमाली आहे, काळा कृष्ण आहे, तो माझ्या घरी आला. काळे वनमाळी आले घरागे माये. आणि आल्यामुळे प्रेम नवाडी मज झाली दिवाळी. माझ्या जीवनात दिवाळी झाली. दिवाळी. ऐकलं का? काय लोक घरी आले की दिवाळं निघतं आणि काय लोक घरी आले की दिवाळी होते. तो का म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा. संत घरी आले दिवाळी. देव घरी आला. काळे वनमाळी घळा आले गे माये. प्रेम नवाळी मज झाली दिवाळी. देव संत आल्यावर होती ती दिवाळी आणि जीव आल्यावर निघतं दिवाळं. पटवून देतो मी. ह्या मंचरजवळ एक गाव आहे. हो, त्या गावात मी सप्ताहाला होतो आणि 7 दिवस एका घरी आमची राहायची व्यवस्था केली. आणि 7 दिवस राहायची आमची व्यवस्था केली. आणि एके दिवशी ती बाई घराची मालकीन घराची झुमरं काढ, तोरणं काढ, पडदे काढ, सगळं काढू लागली आणि पोत्यात भरू लागली. म्हणलं ताई आज तर तुमची पंगत आहे, आजचे महाराज तुमच्या घरी येणार आहेत. आणि घरी आल्यावर लोक महाराज लोक यायचे असले लोक तोरणं लावतात का काढतात? तुम्ही का काढता? ती म्हणजे महाराज रोजच्या महाराज आणि आजच्या महाराजात फरक आहे. म्हणजे काय? आजच्या महाराजाला तोरण आवडले की लगेच म्हणते दे मला, त्याच्यापेक्षा झाकून ठेवलेलं बरं. म्हणजे दे मला तोरण. म्हणून काय काय लोक गेले की लोक लसण झाकून ठेवतात, कांदे झाकून ठेवतात. असो अजून काय काय झाकून ठेवते ते आता कीर्तन झाल्यावर सांग ना. आता काचगुडे महाराज सगळंच कीर्तन सांगता येत नाही हो, अशी अडचण. हां, दिवाळ. पण देव आले, संत आले, आमच्या जीवनात दिवाळी झाली. दिवाळी शब्दाचा अर्थ काय बघा. आधी दसरा आणि मग दिवाळी. दसरा म्हणजे काय? रावणाला मारायचंय. आणि दिवाळी म्हणजे काय? दिवा लावायचा आहे. रावण मारायचं म्हणजे विकार संपवायचे आणि दिवा लावायचा म्हणजे ज्ञान दीप उजळायचा. अशा अनिष्टाच्या निवृत्तीपूर्वक
जेव्हा इष्टाची प्राप्ती होते ती खरी दिवाळी आहे. आणि ती दिवाळी माझ्या जीवनात झाली, दिवाळी झाली. पण ती कशी आहे? प्रेम नवाळी. नवाळी शब्द म्हणजे नाजूक, नवाळी शब्द म्हणजे ताजी. आपण म्हणतो ना नवाळी, याला शब्द काय? लुसलुशीत, ताजं, नवीन, आहे की नाही? माझ्या जीवनात दिवाळीला मला प्रेम मिळालं. आणि ते प्रेम कसं आहे? असं कोवळं कोवळं प्रेम आहे, नवीन नवीन प्रेम आहे. कारण काय आहे? प्रेम नवीन नवीनच विशेष असतं. एकदा जुनं झालं की त्या प्रेमात काय राहत नाही? मजा राहत नाही. म्हणजे सध्या विकारानं घ्या, परमार्थानं पुढे बोलणार आहे. अण्णा म्हणायचे की नाही, सगळ्याला माहिती म्हणून त्याचा विस्तार करत नाही. अण्णा म्हणायचे नवीन नवीन लग्न झालं की न सांगता करी सर्व कामी. हिला तहान लागायच्या आधी तिला तहान लागती, न सांगता करी सर्व कामी. दुसरा टप्पा असा असतो म्हणे, सांगितल्यावर करी सर्व कामी. दुसऱ्या टप्प्यात त्यानं सांगावं लागतं मला पाणी दे, तेव्हा पाणी भेटतं. आणि तिसरा टप्पा तर लय बेकार असतो, सांगूनही देत नाही म्हणले. हो, म्हणून पहिले काही दिवस असे असतात, यानं सांगावं हिनं ऐकावं. संसारातला दुसरा टप्पा असतो, हिनं सांगावं यानं ऐकावं. आणि अण्णा म्हणायचे त्याचा कडेलोट होतो, ह्या दोघांनं भांडावं गावानं ऐकावं. म्हणजे ते प्रेमाचे टप्पे वाढत जातात. अण्णा अजून म्हणायचे नवीन नवीन चंद्रमुखी, नंतर नंतर सूर्यमुखी, आणि नंतर नंतर ज्वालामुखी होते म्हणले ती अडचण. खरे का नाही चोपदार? खरं. म्हणून संसारातलं जे प्रेम आहे बघा, पुढं पुढं जायला विटून जातं, वीट येतं. पण जे नवीन नवीन प्रेम असतं ते काही वेगळंच असतं. आणि ऐकलं का, परमार्थात आज मला जे परमात्म्याचं प्रेम मिळालं ते जुनं नाही, नवं. जसं पहिल्या भेटीमध्ये होतं ते प्रेम. आणि एक सांगू का? एक सांगतो, संसारातलं पहिल्या भेटीतलं प्रेम दुसऱ्या भेटीत राहत नाही, तिसऱ्या भेटीत तर राहतच नाही, वादच नाही. ऐकलं का? सुरुवातीला लोकाला प्रेम वाटतं, नंतर लोक प्रेमाचा अभिनय करतात. आणि तो करावा लागतो. पहा तुम्ही, एखाद्या घरी लोकांचं पहिल्यांदा असतं, महाराज घराला पाय लावायला या, घराला पाय लावायला या. मग ते पाय धुणं काय, बुक्का काय, गळ्यात हार काय, ती भारी शॉल काय, पुन्हा नारळ काय, सगळं. हो, दुसऱ्यांदा उगाच जुलमाना म्हणून काळ्याची पिवळी होती, पिवळ्याची निळी होती, नंतर ती जयहरीवर येऊन थांबती. प्रेम कमी होत जातं मला संसारातलं. पण नवीन नवीन प्रेमाची नवाडी काय आगळी आणि वेगळी असते. पण परमार्थात कसं आहे, देवभक्ताच्या प्रेमात कसं आहे, म्हणजे पहिल्या भेटीतलं प्रेम दुसऱ्या भेटीत नाही, दुसऱ्या भेटीतलं प्रेम तिसऱ्या भेटीत नाही, चौथ्या तर नाहीच नाही. पण परमार्थात प्रत्येक वेळा नवीन का वाटतं? त्याचं कारण आहे, दिने दिने नवम नवम नमामि कृष्ण संभवम. इथं प्रत्येक भेट ही पहिली भेट आहे. आशा भोसलेला विचारलं, ऐका बरं, आपल्याला लय कामाचे उदाहरण. आशा भोसलेला विचारलं, त्या काळात लता दिदीनं गाणं गायलं, ते हिट होणं न होणं ही नंतरची गोष्ट आहे, पण कसदार होणं ही पहिली गोष्ट आहे. एखाद्याची चाल प्रसिद्धी होणं न होणं वेगळी बाब आहे, पण ती मांडता येणं तेवढ्या कसानं. एक सांगतो, गीता काय म्हणते, कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तू कर्म कर, फलाची अपेक्षा करू नको. तू कलेशी प्रामाणिक राहा, प्रसिद्धी येईल तेव्हा येईल, त्याची अपेक्षा करू नको. पण तू कलेत बेमानी करू नको. जे करायचं ते कसून करायचं. मग लता दिदीचं गाणं प्रसिद्ध किती झाले ही चर्चा नंतर करू. पण लता दिदीचं प्रत्येक गाणं एवढं कसदार का होतं? का होतं? काय म्हणायचे? त्याचं उत्तर दिले आशाताईंनी. आशाताई म्हटली, दिदीचं प्रत्येक गाणं कसदार होण्याचं एक कारण आहे, दिदी प्रत्येक वेळेला रेकॉर्डिंगला जाताना हे गाणं माझ्या जीवनातलं पहिलं गाणं या भावनेने जाते. कारण माणसं पहिल्यांदा जोरच लावतात, हे की नाही? म्हणून जुने लोक काय सांगायचे माहिती का माऊली? डॉक्टर जुना असावा आणि कीर्तनकार नवा असावा. डॉक्टर जुना असावा आणि कीर्तनकार नवा असावा. कारण का? जुना डॉक्टर अनुभवानं पक्व झालेला असतो आणि नवा कीर्तनकार अभ्यास करून येतो. जुन्याचं बोलायचं नाही आपल्याला. म्हणून एकदा माणूस मार्केटला आलं, आपल्या क्षेत्रातलं ते दुर्दैव आहे, मार्केटला आलं की
तो त्याच्यानंतर जे चालतो तो त्याच्या पर्सनॅलिटीने चालतो, त्याच्या साधनेनं अभ्यासानं चालत नाही. हो, बरीचशी कीर्तनं अशी आहेत महाराज आपल्याकडे, ते कीर्तनं 90% लोकांना आवडत नाहीत, पण नाव आहे मोठे म्हणून घ्यावं लागतं. खरे का खोटे आहे की नाही? खरे. महाराज लाखानं कीर्तनकार आहेत, पण सप्त्याच्या नियोजनाला बसलं की प्रश्न पडतो कीर्तन ठेवायचं कोणाचं. किती मोठी शोकांतिकाही संप्रदायापुढं असू द्या, त्याच्या मीमांसेत मला जायचं नाही. पण नवीन जे असतं त्या प्रेमाचं प्रेम आगळं वेगळंच असतं. पण आमचं प्रत्येक वेळेला कसं प्रेम आहे, अविच्छिन्नमय, प्रतिक्षणम वर्धमानमय, अशा नवाळ्या प्रेमाची दिवाळी माझ्या जीवनामध्ये झाली. बाई तुझ्या घरी वनमाळी आले, हो माझ्या घरी तर येत नाहीत ग, मी खूप प्रार्थना केली पण येत नाही, पण तुझ्याच घरी ते का आले? त्या काळ्या वनमाळ्याने माझ्या घरी यावं, त्याने मला आकर्षित व्हावं, त्याने माझ्याकडे यावं, याच्याकरता मी फार मोठी किंमत मोजली. ती किंमत काय मोजली? अभंगाचं पहिलं चरण आहे. सुखाचा निधी सुख सागर जोडला, निधी सुख सागर जोडला, सुख सागर जोडला, सुखाचा निधी सुख सागर जोडला, सुखाचा निधी सुख सागर जोडला, सुखाचा निधी सुख सागर जोडला, सुख सागर जोडला, सुख सागर जोडला, म्हणून काळात तुला म्हणून काळात तुला माझा पाटा प्रेम नभारी मज झाली दिवाळी, प्रेम नभारी मज झाली दिवाळी, तुला मन पाचरे गे पाचरे गे माय, म्हणून काळा तुला माझा पाचरे गे बाय, प्रेम नभाळ मज झाली दिवाळी, प्रेम नभाळ मज झाली दिवाळी. काळे वनमाळी घरी यायला सोपेत का? कोणाच्या घरी यायला का? तो बाजारचा भाजीपाला आहे का? नाही येत म्हणतात. आणि दुसरं काय आहे, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जडतील पापे जन्मांतरे, हे करावं लागतं. हो, नामसंकीर्तन करावं लागतं, ठाईचं बैसून एक चित्त करावं लागतं, आणि हे सगळं केल्यावर मग सुखी येतो घरा नारायण. किंमत मोजावी लागते. कोणाच्या घरी जायला रिकाम आहे का? नाही. महाराज साधा फडतूस एखादा कीर्तनकार, एखादा गायक, एखादा वादक, फडतूस मुद्दाम वापरलाय शब्द मी. हो, ही माणसं एक आहे की कोणाच्या घरी जातात का? आपलं असल्यामुळे आपल्यातली नावं घेतली. पुढारी असते तर पुढाऱ्यातलं नाव घेतलं असतं. जातात का? नाही. एकाला विचारलं का हो ते महाराज तुमच्या गावात 7 दिवस होते? हो. आणि मग त्यांना घरी आणलं की नाही? नाही ना महाराज, आपल्या गरीबाला कसं परवडल? काय त्यांचा नियम आहे? काय नियम आहे? ज्यांच्या घरी जेवायला जायचे त्यांनी एक अंगठी घालायची तर जेवायला तुमच्या घरी. आणि खोटं नाही आहे, मी बोलतो हे खोटं नाही. तुमच्या गळ्यात माळ आहे का? तुमच्या घरात एकादशी आहे का? तुमच्या घरात कोणी हरिपाठ करतं का? हे विचारून जाणारे जायला पाहिजे महाराज लोकांनी एखाद्याच्या घरी जेवायला. हे विचारून जात नाहीत. त्यांना हाडकं फोडू द्या रात्री, हां फक्त अंगठी घालावं हातात, विठाला विठाला. जात नाही काही लाभ असल्याशिवाय. हा कसा जाईल म्हणून ऐकलं का? जेव्हा ध्रुव बाळा मधुवनात साधना करत होते आणि भेटायला जेव्हा भगवान जेव्हा आले तेव्हा जपी तपी अनेकांच्या कुटिया तिथं होत्या म्हणे त्या मधुवनामध्ये. त्या मधुबनामध्ये काय? मधुवन वेगळं मधुबन वेगळं.
हो, बरेच लोक घोटाळा करतात. मधुबन में राधिका, ते मधुबन आहे ना, तरी मधुवने ध्रुवाशी केले, हे मधुवन आहे, हे वेगळे वेगळे. हो, ऐकलं का? जेव्हा ध्रुवा करता गेले तेव्हा त्या वनामध्ये जपी होते, तपी होते, संन्यासी होते. आणि जेव्हा भगवंताने एंट्री केली, जप्याला वाटायचं देवाने 2 मिनिटं माझ्या घरी यावं, तप्याला वाटायचं माझ्या घरी 2 मिनिटं यावं, पण देव म्हणले नाही नाही, ध्रुवा करता आलोय, ध्रुवा करता आलोय. म्हणजे सगळ्यांची घरं डावलली आणि देव कुठं गेले? ध्रुवाच्या घरी गेले. कोणाच्या घरी जायला रिकामा नाही, त्याच्या घरी गेले. अन्यांची डावलली. याला नामदेवाच्या भाषेत जर सांगायचं ठरलं, योगियाचे ध्याने ध्याता ना तुडशी, आणि जो तो आम्हापाशी मागे पुढे. किंवा ज्ञानोबराय म्हणतात, हा नयेची योगी ध्यानारे, सांगाती अमुचा कानारे. योगी ध्यानारे, सांगाती अमुचा कानारे. आमच्या मागं पुढे. पण काय उगाच नाही, त्यासाठी मी किंमत मोजली. काय केलं? मी दुःखाचा आणि दुःखरूप असणारा संसार तोडला आणि सुखाचा सुखनिधी जोडला. संसार तोडावा लागतो आणि देव जोडावा लागतो. हो, म्हणजे इंद्रियाला जे विषयाचं स्वैराचारण लागलंय, इंद्रियाला विषयापासून काढावं लागतं आणि देवाकडे वळवावं लागतं. तेव्हा काळे वनमाळी येतात, तेव्हा येतात. उगाच नाही, स्वैराचार्याकडे येत नाहीत. मग आम्ही संसार तोडला. संसार तोडणं एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे. मी कायम एक विषय मांडत असतो. तुमच्या भागात पाला पाचोळा शब्द आहे का? पाला पाचोळा. माऊली, ज्याला काहीच किंमत नाही त्याला काय म्हणतात? तो आपला पुढे कचरा आहे, पाला पाचोळा आहे. तो ज्याला काहीच किंमत नाही त्याला काय म्हटलं जातं? बोला की पाला पाचोळा. मला सांगा, तंबाखू काय? हा, तंबाखू काय? खरंच पाला पाचोळा आहे ना. सुटती का? हा सुटती का? नाही सुटत. महाराज, आम्ही एवढे दिन झालो या विषयाच्या दारात, ती खाल्ल्याशिवाय प्रेशर येत नाही म्हणतात. असं काहीतरी आहे वा, काय काय केची दाहू. काही विद्वानांचं असं मत आहे. तंबाखू सुटना, अख्खा संसार कधी सोडायचा? पण आम्ही एक केलं, संसार सोडला. सोडला म्हणजे काय केला? त्यागला असं नाही. बघा, गीतेतल्या एका श्लोकावर लय गोड भाव आहे. हो, भगवंताने आम्हाला काय काय दिलं, आधी याची यादी पहा. सगळी यादी सोडून द्या, एकच भाव विज्ञानाच्या कसोटीवर सांगतो. कालिदास महाराज एक डायलिसिस करतात बघा. किडन्या जेव्हा खराब होतात तेव्हा काय केलं जातं? डायलिसिस केलं जातं. म्हणजे काय? आपली किडनी आपल्या रक्तातलं युरिन काढते, लघवी वाटं काढून देते, शुद्ध केलेलं रक्त परत शरीरामध्ये पाठवते. हे काम किडनी करते. आणि जेव्हा किडनी स्वतःच्या ताकदीनं करायला अक्षम होते तेव्हा ते यंत्राद्वारा काम केलं जातं. शरीरातलं रक्त काढलं जातं, त्याच्यातलं युरिन बाजूला काढलं जातं आणि प्युरिफाय, बरोबर का शब्द? बरोबर आहे. फिल्टर करून पुन्हा ते शरीरामध्ये भरलं जातं. ह्याला म्हणतात डायलिसिस. ह्या डायलिसिसचा खर्च कमीत कमी 500 ते 700. ते बी धर्मादायी दवाखाने असतील तर. गोरले महाराज बरोबर का? 500 ते 700. म्हणजे एकदा डायलिसिस केलं
की 500 ते 700 रुपये काय आहे, कमीत कमी खर्च आहे. आणि मला सांगा, आपण एकदा लघवीला जाऊन आलो की तेवढे पैसे वाचायला लागलेत आपले. एकदा आपण लघवीला जाऊन आलो ना, लघवीला जाऊन येणं सोपं समजू नका. 500 रुपयाचं इन्कम आहे ते. नाही तर घरी जाऊन हांड्यात भरून ठेवता, तसं नाही तो विषय. पण किती वाचतात? 500 रुपये वाचतात. 500 रुपये वाचले आपले त्या दिवशी. आणि मग कल्पना करा, जरा बिभत्स रस व्हायला लागलाय पण मला मांडायचंय तसं. मग कल्पना करा, दिवसातून आम्ही 2दाच जातो असं गृहीत धरा. एका वेळचे 500 तर 2 वेळाचे किती? 1000. मग 1000 गुणिले विश्वनाथ भैया दिवसाला 1000 तर महिन्याला किती? 30,000. वर्षाला किती? 3,60,000. बरोबर का? बार्त्रिक 36 ना. म्हणजे वर्षाला 3,60,000. आता वर्षाला 3,60,000. आता काय करायचं? आपलं आयुष्य काढायचं आणि आपलं वय गुणिले 3,60,000 करायचं. आणि जे गणित येईल तेवढे पैसे आपले देवानं वाचवले, एवढं देवानं दिले. रोज 1000 रुपये देतो तो आपल्याला. 1000 रुपये. मी फक्त एका अवयवाचं सांगितलंय. सगळं गणित लावलं ना, डोकं चक्रून जाईल. त्यानं आम्हाला काय काय दिलं, डोकं चक्रावून जाईल. महाराज किती गोडते. गोंदवलेकर महाराजचं चिंतन मला एवढं आवडतं. ते म्हणतात, माणसाला देव दिवसातून 3 गोष्टी देतोच देतो म्हणे. सकाळी स्मृती देतो, दुपारी तृप्ती देतो आणि रात्री विश्रांती देतो. देव सकाळी स्मृती देतो. रात्री जो सगळं विसरलेला असतो, सकाळी सगळं आठवतं. ही कोणाची कृपा आहे? संध्याकाळी माणूस आपण सगळं विसरलो की नाही. उलट पक्षी असं आहे, सगळं विसरल्याशिवाय झोप येतच नाही. लोक कीर्तनात का झोपतात? ते विसरून जातात तिथं कीर्तन चालू आहे. विसर पडल्याशिवाय झोप येत नाही. आणि रात्री जर आम्ही सगळं विसरतो, सकाळी सगळं कसं काय आठवतं? आणि महाराज कल्पना करा, आपण शाळेत असताना निबंध असायचा, मी आमदार झालो तर, 1 वर्ष पाऊस नाही पडला तर, सूर्य नाही उगवला तर. अशा कल्पना विस्ताराचे निबंध आपल्याकडे काय यायचे. तशी कल्पना करा, आम्हाला सकाळी आठवलं नाही तर. संध्याकाळी झोपताना माणसाला चिठ्ठ्या लिहून ठेवावं लागल्या असत्या आणि माणसाच्या कपाळावर चिटकावं लागल्या असत्या, सदर बाई माझी बायको आहे. आणि जर झोपी चिठ्ठी इकडे तिकडे गेली, उठल्याबरोबर, ताई आपण कोण आहात? दादा मी तुमची शेजारी नाही. ह्याच्या कपड्यावरची चिठ्ठी निघून गेली तर पंचायत किती मोठी आहे. भली पंचायत आहे. आमचे गोरले पाटील म्हणतात, चिठ्ठ्या बदलल्या तर मग लईच बदल होईल. वाले अवघड आहे ते. तात्पर्य ऐका, सकाळी स्मृती दिली देवाने, दुपारी आम्हाला तृप्ती दिली. आडवं पडणं आमच्या हातात आहे, आपलं खाणं आमच्या हातात आहे, पण पचवणं त्याच्या हातात आहे. कारण तो म्हणतो, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्त पचाम्यन्यम चतुर्विधम. आचार्य चतुर्विधम अन्नम अहम पचामी. हे चतुर्विध अन्न करताना आचार्यांचा अर्थ आहे कोणता आहे? खाद्य, पेय, लेह्य आणि चोष्य. ज्ञानोबराचा अर्थ काय? शुष्के अथवा स्निग्धे, सुपक्वे अथवा विदग्धे, मिचगा चतुर्विधे अन्नपची. आपण खाल्लेलं कोण पचवतो? परमात्मा. मग दुपारी त्याने आम्हाला तृप्ती दिली. आणि बघा तुम्ही, खाल्लेलं जर पचलं नाही तर काय होतं? ज्याला पित्ताचा त्रास आहे त्यांना विचारा. ज्याला पित्ताचा त्रास आहे त्यांना विचारा म्हणण्यापेक्षा आपल्या महाराज लोकात पित्ताचा त्रास कोणाला नाही. जवळ जवळ हो, प्रत्येक महाराजाच्या बॅग मध्ये गणगोळी असेल किंवा नसेल, पण पेंडी, ओमी, अँटी ऍसिडची गोळी महाराज लोकांजवळ असते. एखादे भाग्यवाने तुमच्याजवळ तुमच्याकडे नसेल. असो, तात्पर्य, जर पित्त झालं समाधान लाभतं का? नाही लाभत. का? त्याशी तृप्ती नाही आम्हाला. देव तृप्ती देतो. आणि संध्याकाळी आडवं पडणं आमच्या हातात आहे आणि झोप त्याच्या कृपेने लागते. संध्याकाळी विश्रांती देतो. मग एवढं तो देतो, पण ते त्याच्या मोबदल्यात आपल्याला काय मागतो? मयेव मन आधत्व
मयि बुद्धिं निवेशय निवशिष्यसि मय्येव आता ऊर्ध्वं न संशयः. त्याच्यावरची ओवी पहा. तुझा 7-12 माझा करी. असा पाठ आहे का? है ना. तुझे 2 मजले माझ्या नावचे करी नाही. तुझे 2-4 सप्ते मला देई नाही. तुझा पैसा मला देई नाही. तू मन हे मीची करी. तुझं मन मला दे. आणि मग गोपिकाने केलं काय? वर्तोनी असता घराचारी. त्या संसारात होत्या सगळी कामं करायच्या. हो, धन्य बाया ऐशा नारी घरी दारी नांदती. सगळी कामं करायच्या. आणि सगळी कामं करून म्हणे हे गोविंदी देह काम करी वो. म्हणे गोविंदाकडे करायच्या. मग मी काय केलं? संसारातलं मन काढलं आणि देवाकडे जोडलं. आणि ते जोडत असताना सुखाचा निधी येतो. म्हणजे सुखाचा ठेवा येतो. आणि सुखाचा सागर आहे. अमर्याद सुख आहे ते. हो, विषयातलं सुख हे मर्यादा आहे त्याला. मग झालं ना आपलं चिंतन अविनाश महाराज. विषयाच्या सुखाला काय आहेत? मर्यादा. कशा? उदागे महाराज गुळाचा खडा द्या म्हणायला समजून सांगायचे. ऑनलाईन कार्यक्रम आहे आता. हा काय? लवकर बोला. गुळ. ह्या गुळाचं समाधान डोळ्याला आहे का? कानाला? नाकाला? त्वचेला? नाही. ह्या गुळाचं समाधान कोणाला आहे का? नाही. माऊली ते कोण आले बघा. बघा इकडं. म्हणजे रस नावाच्या विषयाची कुवत फक्त जिभेचं समाधान करण्यात आहे. गाणं किती गोड असलं, एक बोलू का? गाणं कानाचं समाधान करतं, त्वचेचं नाही. याच्या पुढे बोलू? फक्त उपलक्षणानं बोलतो. हा, जेव्हा माणसाला कडकडून भूक लागलेली असते ना, गाणारा किती गोड असू द्या आणि कीर्तन किती गोड असू द्या, है ना. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे कानाचं सुद्धा समाधान करील अथवा न करील, पण भगवान कृष्ण हा सुखाचा सागर कसा आहे? ते अमर्याद सुख आहे. सगळ्या इंद्रियाचं समाधान करण्याची ताकद त्याच्यात आहे. कणाकणाप्रमाणे सांगतो ना, 8 तास घेतो. हो, तो डोळ्याचं समाधान करतो. कोण? भगवान. पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदाचा सावळा देखिला, सावळा देखिला, नंदाचा सावळा देखिला, नंदाचा गे माये यमुनेच्या तीरी, देखिला गे माये यमुनेच्या तीरी, हात खांद्यावरी राधिकेच्या, हात खांद्यावरी राधिकेच्या, मोर मुकुट माथे पे शोभे, तो मुस्कान मन में रोए, चित चुराय क्यों चल जियो दीने, तड़पत है मेरो प्राण, आज देखो नंद जी को लाए सजनिए, आज देखो नंद जी को लाए
पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा डोळ्यानं पाहिलं तरी हो डोळ्याचं समाधान मर्यादा नाही. अन्य ठिकाणी इंद्रिय 5 तर त्याला विषय 5 आहेत, पण इथं याचा सुखाचा सागर काय आहे? इंद्रिय 5 आहेत पण आलंबन एकच आहे, विषय एकच आहे परमात्मा. बघा तुम्ही आता डोळ्याचं झालं, आता कानाचं फक्त त्याने एकदा वेणूची नाद छेडावा आणि त्याचा वेणूनाद कानावर पडला की लगेच काय काय होतं? खूप गोड वर्णन आहे. दीवानी बनी मैं दीवानी बनी तेरे मुरली के नादे दीवाने बने मुरली के नादे दीवाने बने तुझ्या मुरलीच्या पायी रे हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे मन मोहिले रे मन मोहिले मन मोहिले रे मन मोहिले श्यामल श्यामल मेघा बनूनी श्याम बोल राम तुने कळून पडे संसार मना तुने कळून पडे कसली जीवा बोल पडे मुरलीवर माझा जीव धरे हरीच्या मुरलीवरी प्रीत धरे कसली जीवा बोल पडे कसली जीवा बोल पडे लग बग पाण्याला बोलविले वेणुनादे बोलविले बोलविले वेणुनादे बोलविले वेणुनादे बोलविले वेणुनादे बोलविले वेणुनादे बोलविले वेणुनादे वेणू वाजविला गोविंदे वेणू वाजविला गोविंदे बोलविले वेणुनादे त्याचं रूप डोळ्याचं समाधान करतं, त्याची वेणू कानाचं समाधान करते, त्याचा स्पर्श त्वचेचं समाधान करतं, त्याच्या गंधाचा वास नाकाचं समाधान करतं. म्हणजे सगळ्या इंद्रियाला सुख देण्याची ताकद त्याला आहे. म्हणतो सुखाचा सागर आहे, तो मी जोडला, संसार तोडला आणि तो जोडला. म्हणून एकच ओव्या सांगतो 2-3 आणि थांबतो. जये वाचे माझे आलाप दृष्टीभोगी माझेची रूप जयाचा मनसंकल्प माझाची वाहे माझी कीर्तिवीन जयाची रीती नाही श्रवण जया सर्वांग भूषण माझी सेवा. अशी त्याच्या सर्वांगाचा विषय मी तो केला. सुखाचा सागर सुखाचा निधी मी जोडला म्हणून काळा दादूला मज पाचारी घे माये. म्हणून हा कृष्ण मला बोलावतोय आणि मला बोलून माझ्या घरी सुद्धा येतोय. आणि का ग ज्या कृष्णाकडे पाहून तू सगळं सोडलं ह्याला जोडलं, जो तुझ्या घरी आला ज्याच्यामुळे तुझी दिवाळी झाली, त्याचं लक्षण काय, त्याचं स्वरूप लक्षण काय आणि त्याची तुला अजून अनुभूती काय आहे. त्याच्या स्वरूप लक्षणाने परिचय, तटस्थ लक्षणाने परिचय. तो काळा आहे, तो वनमाळी आहे, हा त्याचा तटस्थ लक्षणाने परिचय. पण त्याच्या स्वरूप लक्षणाने परिचय अभंगाच्या शेवटच्या चरणात. वापर कुमदेवी वारो पुरणी उरा
देवीवरून पुरणी उलाला सफायत भरला माझे हृदय के सफाय भरणी माझे सफायत भरणी माझे हृदय के हृदय हृदय माया सबायत भरला माझे हृदय के माये प्रेम नवाळे मत झाली दिवाळी प्रेम नवाळे मत झाली
महाराज भगोरे गायक म्हणून किती यशस्वी आहे उभा महाराष्ट्र पाहतो, पण ते बाप म्हणून सुद्धा यशस्वी आहेत. याचं उत्तर म्हणजे आताचा प्रकार आहे. कारण वाजवतो तो त्यांचा मुलगा आहे आणि गातो तोही त्यांचा मुलगा आहे. म्हणजे गाण्यात पोरगा तयार आहे, पुन्हा विद्यार्थी पण आहेत आणि कपास वाजवणार आहेत. मग बघा त्याचं एवढं गोड गाणं का आहे, कारण ह्याच हँडसेटचं ते सिम कार्ड आहे. मन बाळा भेटला तो कसा आहे, बाप रुक्मादेवीवर तो बाप आहे. जगताचा अभिननिमित्तोपादन असल्यामुळे रुक्मादेवीवर आहे. रुक्मादेवीचा तो काय आहे, पती आहे आणि सगळ्या जगामध्ये पुरून उरलेला आहे. म्हणजे काय, बाप आहे याच्यात सगुण निराकार म्हणून परिचय आहे, रुक्मादेवीचा पती आहे याच्यात सगुण साकार म्हणून परिचय आहे आणि पुरोनी उरला याच्यात निर्गुण निराकार तोच आहे या अंगानं परिचय. आणि जो चराचरामध्ये व्यापून आहे तोच आता सभायू जो भरला माझे हृदय गे माई. म्हणजे आत सुद्धा तोच आहे आणि बाहेर सुद्धा तोच आहे. आणि अशा वृत्तीवर मी आले, अशा इंद्रियाचा विषय परमात्मा केला, तेव्हा हा परमात्मा माझ्या घरी आला. आणि आज एवढ्या दुःखातही मी जी प्रसन्न दिसते त्याचं एकमेव कारण हे आहे. एकच ओवी सांगतो, देखी अखंडित प्रसन्नता अति जेत चित्ता तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.